आमच्या केरळाच्या ट्रिपचा हा 6वा दिवस आहे आणि आम्ही टेकडीवरून अलेप्पी बोट हाऊसकडे चाललेलो आहोत. साधारण हा 4 तासाचा प्रवास आहे आणि आजूबाजूला खूप सुंदर अशी चहाचे मळे आहेत. निसर्ग खूपच सुंदर बघायला मिळतो. एकदम हिरवंगार, छान, मस्त आणि सोबतच आमच्या ड्रायव्हरने सुंदर जुनी 90ची गाणी लावलेली आहेत. त्यामुळे प्रवास खूपच सुंदर आणि छान सुरू आहे. आणि बुकिंग करता केरळ ट्रिप चं बुकिंग करतानाच आम्ही हाऊसबोटचं पण बुकिंग अलेप्पीच्या केलेलं आहे. आणि आता आम्ही हा 4 तासाचा प्रवास करून एव्हरशाईन बोट हाऊसची बोट आम्ही बुक केलेली आहे आणि ही समोर आहे ती आपली बोट आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता 1 रात्र पूर्ण राहणार आहोत. चला तर आपण जाऊया बोटमध्ये. मी तुम्हाला इन डिटेलमध्ये पूर्णपणे आतलं सगळं स्ट्रक्चर वगैरे सगळं दाखवेन. तुम्ही कनेक्टेड राहा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज. आपला कॅप्टन आहे का? आपला कॅप्टन आहे का मम्मा? वरती हा येते येते. पोहता येतं ना तुला? व्हेरी गुड. बस इथे जरा. बस आयुष. काय लाग बघ मस्त. सगळं काढू शकतो. थांब जरा सेटल होऊया 10 मिनिटं. आता आपल्याला ही हाऊसबोट जी आहे ती 1 BHKची आहे आणि खूप स्पेसियस अशी आहे. बेडरूम आहे, त्याला लागूनच पुढे टॉयलेट बाथरूम पण अटॅच आहे. व्हिडिओच्या मिडलला तुम्हाला मी संपूर्ण हाऊसबोटचा रिव्ह्यू सांगेन. हाऊसबोटमध्ये 11चं चेकिंग होतं, पण आम्हाला साधारण 1 तासभर लेट झाला यायला. त्यामुळे आम्ही 12, 12:15 वाजता इथे आलेलो आहोत हाऊसबोटमध्ये. ड्रिंक मोजेवर राहू दे तू सध्या. हा राहू दे ते वास निघून जाईल. माझे पण बूट ठेवू दे कॉर्नरला ठेवू दे. हा रिलॅक्स एकदम. आणि हाऊसबोटमध्ये एंटर करताच आम्हाला हाऊसबोट चालू झालेली आहे आणि वेलकम ड्रिंक दिलेलं आहे. ऑरेंज ज्यूस आहे. ड्राईव्ह करतो बोट इथे इथे सोफ्यावर बस. तो ड्राईव्ह करतो बघतो. हे जेवण बिवण सगळं देणं. रात्री झोपायला पाणी बिणी आहे बघ सगळं बॉटल. चला ज्यूस. त्याचे 2 आहेत बघ. एक मोठीवाली, एक ग्रुपसाठी आणि एक याच्यासाठी बघ प्रायव्हेट. ती बघ ही 2 बेडरूम आहे. 3 BHK. हां 3 बेडरूम. ही मोठ्या ग्रुपसाठी आहे. आपलं प्रायव्हेट आहे फॅमिली. आवडलं का?
कोबीची भाजी आहे, सलाड आहे, कोबी कुठे? हा कोबी आहे, नाही राईस आहे. नाही कोबी आहे तो, ही बीन्सची भाजी, ही करी आहे, बटाटा, व्हेज करी. पापड, राईस, काय पाहिजे तुला? आयुष काय पाहिजे? कढ, पिकल, फुल करत आयुष. आणि दुपारचं जेवण आलेलं आहे हाऊसबोटमध्ये. हाऊसबोटमध्येच हे जेवण बनवलेलं आहे. पाठीमागच्या साईडला किचन आहे आणि इतके सगळे आयटम्स आम्हाला जेवणासाठी आता दिलेले आहेत. आणि जेवणाची टेस्ट खरंच चांगली आहे. अगदी घरचं जेवण असल्यासारखी टेस्ट आहे. त्यामुळं खूप छान वाटतं आहे की केरळमध्ये येऊन आपल्याला घरचं जेवण असं मिळाल्यासारखं वाटतं आहे. साधी क्रूज आहे. फॉरेनर राहिले त्याच्यात. जिकडे पाहिल तिकडे पाणीच आहे. कुठे फॉरेनर? कुठे फॉरेनर? हा कुठे फॉरेनर? कुठे फॉरेनर? हा फॉरेनर एकदम हाय.
ची खूप फास्ट ना बाबा साडेचार पावणे 5 वाजले होते आणि त्यावेळेला आम्हाला मस्त गरमागरम चहा आणून दिलेला. त्याचबरोबर सोबत खायला कांदा पकोडे होते, म्हणजेच कांद्याचे भजी होते. एकदम मस्त कुरकुरीत टेस्टी होते. ह्यानी कॉफी मागवलेली होती आणि कॉफी पण खूप टेस्टी होती. आजूबाजूला अवतीभोवतीने सगळीकडे पाणी आणि ह्या सुंदर वातावरणामध्ये आम्ही मस्त चहा एन्जॉय केला. खरं तर खूप जास्त गरमी आहे अलेप्पीला, तरी देखील बोटमध्ये आम्ही खूप जास्त रिलॅक्स झालो. होडीमध्ये जी आतमध्ये जी बेडरूम होती, त्या बेडरूमच्या समोर ही अशी मोठीच्या मोठी खिडकी होती आणि तिथे आयुष अशा पद्धतीने खेळत होता. समोर हा बेड आहे आणि बेडच्या समोर एक्झॅक्टली ही मोठीच्या मोठी खिडकी होती. म्हणजे बेडवरती झोपून पण तुम्ही बाहेरचं पाणी नजारा छानपैकी बघून एन्जॉय करू शकता. खूप छान असं वातावरण होतं आणि आम्ही दोघांनी खूप तशी मजा केली. खूप दंगा जास्त दोघांनी केला आणि एकमेकांच्या खोड्या पण भरपूर काढल्या. संध्याकाळ व्हायला लागलेली आहे आणि सूर्यास्त व्हायला लागलेला आहे. सूर्य माथ्यावरती दिसत आहे, पाण्यात त्याचं प्रतिबिंब पण दिसत आहे. खूप छान तसं वातावरण आहे आणि आम्ही बरंचसं आतमध्ये आम्हाला पाण्यामध्ये फिरवलेलं आहे. जवळजवळ 4 तासपेक्षा जास्त वेळ झाला आम्ही पाण्यामध्ये आमची हाऊसबोट फिरत आहे. आणि आता समोर जो किनारा दिसतो त्या किनाऱ्याला जाऊन हाऊसबोट थांबणार आहे आणि इकडे हाऊसबोट किनाऱ्याला म्हणजे साईडला येऊन थांबलेली आहे आणि आयुष इकडे नाटक करतोय हाऊसबोट चालवण्याचं. आणि संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत इथे आणि हाऊसबोट फायनली थांबलेली आहे इथेच. आता एकाच लोकेशनवरती आता ती थांबणार आहे पूर्ण रात्रभर. बाहेरचं वातावरण अशा पद्धतीने दिसत आहे. अंधार व्हायला लागलेला आहे, सूर्यास्त बाहेर होत आहे आणि शेजारीच भाताची शेती आहे. त्याचबरोबर भरपूर अशी केळीची झाडं वगैरे पण आहेत, नारळाची झाडं आहेत, फुलांची पण झाडं आहेत साईडला. मग आता मला पण फिशिंग आता मला पण ट्राय करायचं. हां, असं तो गोळा घेतला बघ त्याने तरी.
जनाब हमारे साहब फिशिंग कर रहे हैं। काही नाही आलं. मला पण ट्राय करायचं. तुला पण ट्राय करायचं. फिशिंग दगडावर बसायला पाहिजे पुढे. आयुष also. पहिला मला भंगार वाटलं होतं सगळं. Try आहे ते. अरे गेम आहे तो एक. अजून खाली पण. अजून खाली खायला नको पाहिजे. ओके बस बस आता मी. हे तर थांब ना. पहिले मला बघू दे येतं का. अरे अजून नाही आलं कोण. बंडा, थांब ना, बंडा. हे सगळं विरघळून आतमध्ये पडलेलं आहे. त्याने खाल्लं. नाही खाल्लं ते. नाही विरघळलं. पीठ आहे रे, कणिक आहे. नाही मला खायचं. थांब. तुला सक्सेसफुल झालं की देतोय. नाही पहिले मला शिकू दे. मला येत नाही ते. मला ऑलरेडी येतं. मी 3-4 वेळा केलं. राशीला मस्त बोट अशी आहे. करून गेलं खाल्लं. इथे हॉल आहे. सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. 4 चेअर आहेत आणि मध्ये सेंट्रल टेबल आहे. समोर डायनिंग टेबल आहे. त्याच्यासमोरच एक्झॅक्टली टी व्ही आहे, फॅन आहे. इकडे फॉल सिलिंग केलेलं आहे पूर्णपणे. दोन्ही बाजूला स्लायडिंग हे आहेत, खिडक्या आहेत दोन्ही बाजूला आहेत. भरपूर अशी हवा खेळती अशी ही रूम आहे, म्हणजे हॉल आहे मस्त. इकडे AC पण आहे. त्यानंतर आता आपण इकडे छोटीशी डस्टबिन ठेवलेली आहे. साऊंडसाठी दोन्ही बाजूला स्पीकर आहेत. येशू ख्रिस्ताचा इकडे फोटो लावलेला आहे. तर अशा पद्धतीने असा व्ह्यू दिसतो टोटल फ्रंट साईडने. समोर बोट चालवणाऱ्याची जागा आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूला अशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट आहे मोठीच्या मोठी. आणि आता इकडे रूम आहे. रूममध्ये डबल बेड आहे. डबल बेड समोरच फ्रंटला इकडे फॅन आणि लाईट दोन्ही पण लागलेलं आहे. आणि अशा पद्धतीने असा सुंदर असा बेड आहे. आणि फ्रंटला त्याच्या खिडकी आहे. खिडकीला छान असे पडदे आहेत. वरती AC आहे, ACचा पॉईंट आहे. समोर मिरर आहे. 1 2 3 जवळपास 3 इकडे चार्जिंगचे पॉईंट आहेत. समोरच मिरर आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली खाली आम्ही आमचं लगेज ठेवलेलं आहे. त्यानंतर इकडे बाथरूम आहे. आपले नॉर्मल जसे बाथरूम असतात तसेच बाथरूम आहे. बेसिन आहे. बेसिनच्या इथे वरती आरसा पण आहे. वरती शॉवर आहे. अशा पद्धतीने सुंदर अशी ही बेडरूम पण आहे. बेडरूमचा एक्झॅक्टली लुक हा असा आहे. एक रात्र राहण्यासाठी एक सफिशियंट आणि छान आहे. ज्या ज्या गरजेच्या गोष्टी असतात त्या सगळ्या ह्या बोटमध्ये आहेत. मस्त असे फॉल सिलिंगच्या वरती लाईट लागलेले आहेत 2. इकडे डास मस्किटो चावू नये म्हणून मशीन पण ठेवलेलं आहे. आणि हा इकडे किचनकडे जाणारा मार्ग आहे बोटमधल्या. वॉश बेसिन आहे, त्याच्यावरती आरसा आहे आणि त्याच्यासमोरच छान असे शोपीस वगैरे ठेवलेले आहेत. सुंदर असं दिसतं. आणि तिथूनच पुढे एक एक्स्ट्रा गादी पण ठेवलेली आहे साईडला त्यांनी. आणि हे इकडे आहे किचन. इथे सगळा स्वयंपाक वगैरे बनवला जातो. एकदम प्रॉपर आपल्या घरात जसं असतं तसंच सगळं किचन इथे बनवलेलं आहे. आणि इथेच सगळा जो काही आम्हाला जेवायला वाढलं ते सगळा स्वयंपाक इथेच बनवला होता. समोर इकडे आपली बोट उभा आहे आणि आयुष आणि प्रसाद फिशिंग करत आहेत. क्रूजमधल्या माणसाने त्यांना फिशिंगसाठी 1-2 पास म्हणून फिशिंगचा गेम खेळत बसलेले आहेत. आणि समोरच तुम्ही बघू शकता इकडे भाताची शेती आहे. आणि या भाताच्या शेतीमध्ये समोर आपल्याला सनसेट दिसत आहे. खूप सुंदर असा सनसेट दिसत आहे पाण्यामध्ये पण. म्हणजे सनसेट व्हायला लागलेला आहे. संध्याकाळ होत आलेली आहे.
कुठं मला एक पण दिसत नाही. तुला दिसत नाही, आम्हाला दिसतात. तुझं विजन बेकार. खाल्ला बघ. नाही खाल्लं त्यानं. आपलं मोठं रात्रीचा स्टे सुरू झालेला आहे आणि लाईट्स लावलेले आहेत. मस्त असे वरती लाईट लागलेले आहेत. फॅन फिरतो आहे आणि एकदम रिलॅक्स चाललेला आहे. आणि आत्ता जे सांगून गेलेले आहेत की रात्रीचं जेवण लावत आहे, टेबलवरती ठेवत आहे म्हणून. आणि इकडे मस्त जेवण आलेलं आहे. भेंडीची भाजी आहे, त्याच्यानंतर कुर्मा भाजी आहे, त्याचबरोबर डाळ आहे, मस्त घट्टसर अशी डाळ आहे, चपाती आणि सोबत भात पण आहे. मस्त असं जेवण आणून दिलेलं आहे. तर मी मस्त आता ताव मारणार आहोत त्या जेवणावरती, कारण सकाळी फक्त राईस खाल्ला होता, त्यामुळे खूप कडकडून अशी भूक लागलेली आहे. आणि अल्पीच्या बोट हाऊसमध्ये आयुष आणि प्रसाद बेडवरती झोपलेले आहेत. आणि थर्ड पर्सन मी आहे, तर माझ्यासाठी झोपायला खाली एक बेड छोटासा दिलेला आहे. हां, उशी दिलेली आहे आणि मस्त आता आम्ही झोपणार आहेत. AC लावून रूम पूर्णपणे थंड केलेली आहे. फॅन पण चालू आहे. AC बंद केलं का चालू आहे? एसीचं जर वाढवलं तर एसी आणि हे दोन टेम्परेचर कंट्रोल होईल व्यवस्थित. ओके ठीक आहे. घाम नाही येणार खाली झोपलेला. ओके ठीक आहे. गुड नाईट. रात्रभराची चांगली झोप झालेली आहे आणि आता सकाळ झालेली आहे आणि चहा आलेला आहे. तर आम्ही चहा घेतो आहे. 9:15च्या दरम्यान चेकआउट टाईम आहे, त्यामुळे सगळं पटपट आवरून घ्यायचं आहे, आंघोळी वगैरे करून घ्यायचे आहेत. चहा आहे आणि बाहेर वातावरण असं आहे. अजून बोट निघालेली नाही आहे. इकडे ब्रेकफास्ट पण आलेला आहे, सांबार चटणी. बाजूवाली पण बोट तशीच अजून उभा आहे. हो, इडली चटणी आणि सांबार. आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेतला आणि बोट सुरू झाली. सकाळी साधारण 1 पाऊण तास त्यांनी बोट फिरवून आणली. त्याच वेळात आम्ही 9:15चं चेकआउट टायमिंग होतं, तर त्याच्या अगोदरच आम्ही पटपट आंघोळी पण करून घेतल्या, ब्रेकफास्ट पण झाला आणि आता आमचा संपूर्ण 1 नाईट स्टे झालेला आहे बोटीतला. आणि आता आम्ही पुढे अलेप्पीला बीचला चाललो आहोत. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता. मन शांत झालं एकदम. खूप छान असा टाईम स्पेंड केला या बोटमध्ये आम्ही.